नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत. बाळांनो, आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सर्व ज्या बॅचेस आहेत 15 तारखेच्या नंतर रेग्युलर आपल्या ॲपमध्ये सर्व टायमिंगमध्ये बॅचेस होणार आहेत. परंतु 15 तारखेपर्यंत त्याच सर्व बॅचेसमध्ये आता बेसिकचा भाग चालू आहे, बरोबर आहे? यस. बेसिकच्या भागामध्ये आपण सुरुवातीला काय स्टडी केलं? बेरजेचे नियम, गुणाकाराचे नियम, भागाकाराचे नियम, हे नियम स्टडी केले. त्याचबरोबर तिरपा गुणाकार कसं करायचं हे पण स्टडी केलं. आता आजच्या भागामध्ये महत्वाचं काय आहे बाळांनो, थोडंसं आपण नियम लिहिणार आहे. काय नियम? आणि त्याच्यानंतर मग दशांशाचा भागाकार कसं करायचं, दशांशाचा गुणाकार कसं करायचं, दशांशाचा वर्ग, वर्गमूळ. कारण आताच्या परीक्षेचा जर विचार केला आपण, इयत्ता 7वीला सगळं चालय. दशांशाचा वर्ग, वर्गमूळ, कामाची एक गोष्ट ही. दशांशाचा गुणाकार तर ऑलरेडीच येतो, दशांशाचा भागाकार 4थीला सुद्धा येतो, बरोबर आहे ना? त्याच्यामुळं आपल्याला हे फार महत्वाचं आहे. ओके, चला मग आजच्या ह्या भागामध्ये आपण सुरू करूयात. आजचा जो बेसिक भाग आहे हा भाग तिसरा आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये बेसिक मॅथ या तिसऱ्या पार्टमध्ये आपण आज पूर्ण महत्वाच्या 4 ते 5 नोट असतील आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे. महत्वाच्या 5 नोट कुठल्या असतील? समजा तुम्हाला जर म्हटलं की बाबा एखादी संख्या आहे त्याला 0 न भागलं तर काय येतं, किंवा एखाद्या संख्येला 0 न गुणलं तर काय येतं, है ना? मग हे कुठं कामाचं आहे आपल्याला? हे आपल्याला परिमेय, अपरिमेय, रॅशनल, इरॅशनल नंबर्स मध्ये आपल्याला कामाचं आहे. यस, ओके. मग आपण तो भाग आता स्टार्ट करूयात. पहा, त्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे की ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. या सर्व भागांच्या PDF मी त्या ॲपमध्ये टाकलेल्या आहेत. तर ह्या सर्व PDF तुम्हाला तिथेच मिळतील जिथे आपला कोर्स आहे. त्यामुळे सर्वांनी हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ज्यांना जो कोर्स हवा आहे त्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. ओके. जर काही अडचण आली तर आपला ऑफिशियल नंबर आहे 7070090947. काय? 7070090947. आणि दुसरा ऑफिशियल नंबर आहे आपला 9021101029. ओके, डन. चला मग पालक जे बघत आहेत पालकांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला यावर्षी नोव्हेंबरची जी एक्झाम आहे ती दरवर्षीच डिसेंबरला असते, कमी वेळ असतो, त्याच्यामुळे वेळ वाया घालायचा नाही. आणि आपल्याला येत्या 15 तारखेपासून आपल्याला जसा सिलेबस दिलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, इंडेक्स प्रमाणे आपल्याला चॅप्टर स्टार्ट करायचे. पण त्या चॅप्टरमध्ये आपल्याला जो बेसिक कन्सेप्ट लागतो, मग तो इयत्ता 5वी असेल नवोदय, किंवा इयत्ता 4थी असेल, बघा 5वी असेल किंवा 4थी असेल स्कॉलरशिप, त्याचबरोबर 7वी स्कॉलरशिप, NMMS आणि मधल्या सर्व प्रज्ञाशोध परीक्षा, मिशन आरंभ सारख्या परीक्षा, या सर्वांना काय लागतं? बेसिक लागतं. सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे तिथं? की बाबा जो बिना बेसिकचा आपण शिकूच शकत नाही तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेत तरी नाही पण गणितात लागतं, आणि गणितामध्ये त्या बेसिकची गरज असल्यामुळे आपण अगोदर बेसिक क्लिअर करतोय. म्हणून तुमच्या सर्वांना 5वी नवोदय असेल, 4थी असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी NMMS असेल, 6वी असेल किंवा इयत्ता 3री असेल, या सर्वांसाठी आपल्याला पहिले बेसिक क्लिअर करायचे. आणि त्यासाठी तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून तुम्ही ॲपमध्ये सर्व PDF बघू शकता. ओके, चला मग सुरू करूयात. पाहता लक्षात आलं ना? ॲप डाउनलोड करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये ही जी नवोदयची परीक्षा आहे, पहिली परीक्षा, याचं थोडंसं तुम्हाला डिटेल इयत्ता 5वी आणि त्याचबरोबर 7वी 4थी बरं काय करायचं, जेवढ्या परीक्षा आहेत आपल्या किंवा जे कोर्स आहेत त्या कोर्समध्ये इंडिव्हिज्युअल लेक्चर होईल आणि त्याचं डिटेल तुम्हाला मिळेल. जसं की जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा असेल, याचं 15 तारखेला तुम्हाला टोटल सिलेबस काय असतो, त्याच्यानंतर त्याची रिक्वायरमेंट काय असते किंवा त्याचं हे काय असतं, किंवा इलिजिबल काय असतं आपल्याला, की क्रायटेरिया काय आहे, त्याचबरोबर काही आपल्या जे विद्यालय आहेत नवोदयचे त्या विद्यालयांची यादी तुम्हाला दाखवल्या जाईल. ही सर्व माहिती 15 तारखेला तुम्हाला मिळेल त्या कोर्समध्ये. ओके, चला सुरू करूयात. पाहता आज जो बेसिकचा भाग बघणार आहे बाळांनो, त्याच्यामध्ये मी काही नोट लिहितोय. बघा आता त्याच्यामध्ये मी काही नोट लिहितोय आणि पहिली नोट असेल, पहा पहिली नोट, एक साधं एक्झाम्पल बघा, 3 गुणिले 0, याचं उत्तर 3 येतं का 0 येतं? एकदम साधं आहे, कारण हे आपल्याला परिमेय अपरिमेय मध्ये ओळखायचे.
पुस्तकामध्ये आपल्याला परिमेय अपरिमेयचे कुठलेही प्रकार दिलेले नाहीत, पण जर आपण त्याला टाईप वाईज शिकलो ना प्रकारानुसार, तर आपल्याला पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. मग त्यासाठी एक शून्यतर परिमेय संख्या आहे. शून्य छेदस्थानी आला तर त्याला काय म्हणतात ते पण आहे. शून्याच्या व्यतिरिक्त असेल तर त्याला साध्या परिमेय संख्या म्हणतो. हे जो आहे ना हा भाग, हे आपल्याला कन्सेप्ट बेसिकवाला कन्सेप्ट तिथं लागणार आहे. ओके, चला या. त्याचबरोबर दुसरं, समजा तुम्हाला म्हटलं वर्गमुळात 7 आहे आणि याला मल्टिप्लाय 0 आहे. तिसरं बघा, समजा 3/2 आहे बाळांनो, याला मल्टिप्लाय 0 असेल तर काय करायचं. चौथं, समजा एखाद्या संख्येचा वर्ग आहे किंवा घन आहे आणि याला मल्टिप्लाय 0 आहे तर काय असेल बघा बरं. किंवा त्याचबरोबर आपल्याला काय करायचं बघा, 5 नंबर, समजा x असेल त्याला मल्टिप्लाय 0 असेल तर काय येईल. 6 नंबर, 6 नंबर, समजा इथं दिलं तुम्हाला x/2, x/2 याला मल्टिप्लाय 0 असेल तर काय येईल. मग मी वरील शब्दामध्ये लिहून देतो तुम्हाला, पाहता. कोणत्याही संख्येला, मग ते अक्षर असो संख्या असो, कोणत्याही संख्येला, थांबा माझं मला दिसणार चाललंय, एकच मिनिट. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास उत्तर काय तर बाळांनो, शून्याने गुणल्यास उत्तर काय येतं. तीच संख्या येते का शून्य येतं. उत्तर नेहमी काय येतं, शून्य येते. बऱ्याच जणांचं आपण आता मागच्या वेळेस इयत्ता चौथी असेल, तिसरी असेल आणि 5वीच्या मुलांचं सुद्धा एक चुकत होतं. काय, गुणाकारामध्ये जेव्हा शून्य येतो तर बऱ्याच जणांचं उत्तर काय येत होतं, इथं 3 येत होतं. किंवा जी संख्या दिले तीच संख्या येत होती, है ना. जी संख्या म्हणजे काय, वर्गमुळात 7 दिले तर पुढं काय, वर्गमुळात 7च असं येत होतं. परंतु ते तसं नसतं. काय असेल पहा, कोणत्याही संख्येला कशानं गुणायचं, शून्यानं गुणायचं. मग उत्तर काय येणार आहे, तर उत्तर येणार आहे 0. 100% उत्तर काय येणार, 0. इथं सुद्धा 0, इथं सुद्धा 0, इथं सुद्धा 0. मग तो अपूर्णांक असेल किंवा वर्गमूळ काही असेल त्याला फक्त 0नं गुणा, तुमचं उत्तर 0 येतं. इथं बघा बरं, अक्षर असेल तरी सुद्धा उत्तर 0. इथं x/2 आहे तरी सुद्धा उत्तर 0. म्हणजे कोणत्याही संख्येला 0नं गुणलं की उत्तर काय येतं, 0 येतं. बरोबर आहे. आता दुसरं आहे का, महत्वाची दुसरी एक नोट. पहिले याला नोट करून घ्या, फास्ट नोट करून घ्या. चला नोट करून घ्या फास्ट. केले का, ओके. चला मग जाऊ पुढे आता. यस, आता हा जो बेसिकचा भाग आहे हा आपल्याला अजून एक बेसिकचा भाग, याच्यामध्ये नोट दुसरी, नोट दुसरी बघा काय आहे. तर इथं समजा कोणत्याही संख्येला शून्यानं भागलं तर काय येतं, शून्यानं भागलं तर काय येतं. जसं की समजा पहिलं उदाहरण, समजा 3/0 घेतला आपण तर उत्तर काय येईल. दुसरं, 3 त्याचा वर्ग आणि भागिले काय 0 काही असू द्या. तिसरं, वर्गमुळात 8 भागिले काय 0. चौथं, समजा आपल्याला असं दिलं 3/2 आहे आणि खाली मात्र 0 आहे तर यांचं उत्तर काय येईल. अक्षर असेल काही असेल, x/0 काय येईल सांगा बरं. याचं उत्तर नेहमी अनिश्चित येतं. काय येतं, अनिश्चित, अनडिफाईन्ड. बरोबर आहे. मग इथं लिहिताना आपण असं लिहायचं, कोणत्याही संख्येला बघा आता शून्याने भागल्यास उत्तर बोला काय येईल. शून्याने भागल्यास उत्तर काय येतं, तर अनिश्चित येतं. अनिश्चितचा अर्थ काय होतो, अनिश्चितचा अर्थ काय होतो, याला आपण अनडिफाईन लिहूत का. बरोबर आहे. एकच मिनिट. सॉरी, इंग्रजीत लिहायचं आपल्याला, अनडिफाईन्ड. ओके, अनिश्चित. चला, अनिश्चित किंवा यालाच काय म्हणतो आपण, सांगता येत नाही. आणि सांगता येत नाही साठी आपण कधी कधी हे पण वापरतो बघा. सांगता येत नाहीचा अर्थ होतो की बाबा हे अनंत आहे, है ना, अनंत आहे. म्हणजे हे काय आहे, अनडिफाईन्ड आहे किंवा सांगता येत नाही किंवा अनिश्चित आहे. बरोबर आहे. यस, मग हे लिहिताना थोडंसं
असं लिहा, कारण इंग्लिश मिडियमवाल्या विद्यार्थ्यांना ते अनिश्चित नाही कळणार. मग काय म्हणा, अनडिफाईन्ड म्हणा, इनफायनाईट म्हणा. मग मी इथं अनिश्चित लिहिण्याच्या ऐवजी इनफायनाईट लिहू शकतो. बरोबर आहे की बाबा हे सांगता येत नाही, काय सांगता येत नाही असं आपण म्हणू शकतो. सांगता येत नाही, बरोबर आहे ना. यस, मग हे आपल्याला कुठं कामाचं आहे, परिमेय अपरिमेय. बुकमध्ये आपल्याला काय दिलंय, ए भागिले बी. पाहता, ए भागिले बी ही परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. पण कधी आहे, कधी जर बी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर. बी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर. बर, हे झालं आपल्याला माहिती आहे परिमेय. पण जर समजा बी इक्वल टू 0 असेल तर, म्हणजे काय, ए भागिले बी, बी इक्वल टू 0. मग मी तर डायरेक्ट समजा मी 0 लिहिलं तर याचं उत्तर परिमेय येईल का अपरिमेय येईल, अपरिमेय, इरॅशनल नंबर येईल. बरोबर आहे. मग हा अपरिमेय संख्या होणार. काय होणार, अपरिमेय. बरं, मग आता ए भागिले 0 कोणत्याही संख्येला शून्यानं भागलं तर आपण काय म्हणतो, अनडिफाईन्ड. मग याला इनफायनाईट म्हणूत का, इनफायनाईट. बरोबर आहे. मग याच्यावरनं एक नोट लिहून देतो आपण, काय की बाबा 0 ही तुमची परिमेय संख्या आहे, तर इनफायनाईट ही तुमची काय, अपरिमेय संख्या आहे. मग याच्यात एक प्रकार पाळला आपण, छेदस्थानी शून्याच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या आली तर त्याला म्हणायचं साध्या परिमेय संख्या, आणि जर समजा 0 आला तर त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. म्हणजे हा कन्सेप्ट सांगताना मला हे माहिती पाहिजे. मग हे माहीत असण्यासाठी तिथं म्हणून हे आपण अगोदर क्लिअर करतोय. आलं लक्षात. ओके, चला मग जाऊ पुढे. यस, आता 2 नोट साध्या आहेत. पहा, त्या अगोदर जे इयत्ता 4थीचे विद्यार्थी आहेत, सर्व पालक, जे पालक पण आपलं लेक्चर बघताय बघा, मागच्या वेळेस पूर्ण वर्षभर जवळपास 80% पालकांनी रेग्युलर आपलं सायंकाळी 7:30 ते 8:30 लेक्चर अटेंड केले. बरोबर आहे. हो, तर मग सर्वांना त्यावेळेस सुद्धा सर्वांना माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण सिलेबसमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम घेतले आपण, कुठल्या लेवलला विद्यार्थ्यांना समजून सांगितलं हे पण बघितलं. मग या वर्षी आता जे विद्यार्थी 3रीला होते, जे आपल्या फाउंडेशन बॅचला होते, त्या विद्यार्थ्यांना आता 4थी स्कॉलरशिप परीक्षा द्यायची. आणि 4थी स्कॉलरशिप ह्या परीक्षेची तयारी गेल्या वर्षी आपण जूनमध्ये केली होती, परंतु या वर्षी आपण 15 मे पासून सुरुवात करणार आहे. का, कारण ऐन वेळेवर, आता यावर्षी तरी परीक्षा नंतर होती आणि निश्चित पण नव्हतं परीक्षा होईल नाही होईल, परंतु यावर्षी आपल्याला निश्चित आहे. आणि परीक्षा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात होण्याची 100%, म्हणजे त्याच याच्यात होणार, फेब्रुवारी महिन्यातच होणार. बरोबर आहे. मग आपल्याला तिथं वेळ कमी मिळतो, म्हणून आपण काय करतोय, 15 मे पासून सुरुवात करतोय. आता जे बेसिक भाग घेतोय हा त्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे, आणि 15 तारखेपासून इंडेक्सनुसार आपला सिलेबस सुरू होणार आहे. तर पालकांना सुद्धा विनंती आहे की आपली ॲप डाउनलोड करा, आणि इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची जी बॅच आहे ती 2 लँग्वेजमध्ये आहे. एक मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही एकमेव अशी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम ह्या सेपरेट बॅचेस होतात, ह्या सेपरेट बॅचेस होतात. राईट. यस, गेल्या वर्षी आपलं ऐन वेळेवर नियोजन झालं, त्यामुळं आपण बायलँग्वेज केलं होतं. म्हणजे काय, मराठीमध्येही क्वेश्चन होता आणि इंग्लिशमध्येही क्वेश्चन होता, म्हणजे कोणालाही अडचण आलेली नाही. परंतु यावर्षी काय करतोय आपण, दोघांचा टायमिंग सेपरेट असेल, दोघांचं पूर्ण सेपरेट असेल. इंग्लिश मिडियमची बॅच इंग्लिशमध्येच असेल पूर्ण, मराठी मिडियमची बॅच मराठीमध्येच असेल पूर्ण. ओके, यस. चला, मग ही सुद्धा बॅच 15 तारखेपासून सुरू होते. इंग्लिश मिडियमची बॅच सुद्धा 15 तारखेपासून सुरू होते. तर सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी ही आपली ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करा. चला पुढे या. आता याच्यामध्ये बघा, आपण 3री नोट बघतोय. आता 3री नोट काय होती, नोट नंबर 3. काय, नोट नंबर 3. 3री नोट अशी होती, आता हे घड्याळ चॅप्टर मध्ये लागती बघा. घड्याळ चॅप्टर सगळ्यांनाच आहे, 4थीला पण आहे, 5वीला पण आहे, म्हणजे नवोदयमध्ये पण आहे. बरोबर आहे ना. त्याचबरोबर इयत्ता 6वी आणि 7वी स्कॉलरशिप NMMSला तर आहेच आहे. मग हे 3री नोट काय असेल पहा बरं. एक साधं उदाहरण, नंतर आपण दशांशाचा गुणाकार घेणारच आहे. समजा मी जर असं लिहिलं 16 गुणिले 0.5, तर याचं आन्सर काय यायला पाहिजे बघा बरं. दुसरं, समजा मी तुम्हाला म्हटलं की समजा 38 आहे, गुणिले 0.5 केलं तर उत्तर काय येईल. तिसरं उदाहरण पाहता, समजा 100 असेल, गुणिले 0.5 केलं तर काय येईल. दशांशाचा गुणाकार ज्यावेळेस घेईल ना त्यावेळेस मी
परत तुम्हाला हे एकदा पॉईंट तिथं सांगेल. समजा 500 आहे, गुणिले काय केलं मी 0.5 केलं. बर, पाचवा पॉईंट, समजा आपल्याला इथं म्हटलंय संख्याच घेऊ तर अजून एखादी साधी घेऊ, समजा 17 घेऊ. 17 गुणिले 0.5 केलं तर उत्तर काय येईल. आता अक्षराकडे यावर थोडंसं. 6 नंबर, समजा आपल्याला दिलं 2x गुणिले 0.5 तर याचं उत्तर काय येईल. 7 नंबर, 9x गुणिले 0.5 ह्याचं उत्तर काय येईल. बोला आता. पॉईंट बघा काय आहे. कुठल्याही संख्येला 0.5 न जर मल्टिप्लाय केलं, कुठल्याही संख्येला 0.5 न जर आपण गुणलं तर उत्तर या संख्येच्या निम्म येतं. मग 16च्या निम्म काय 8, 38च्या निम्म काय 19, 100च्या निम्म काय 50, 500च्या निम्म काय 250. चला 17च्या निम्म काय 8.5. आता इकडे या. 2x 2 आंबे याच्या निम्म काय 1 आंबा म्हणजे 1x, नुसतं x लिहिलं तरी चालेल. 9x याच्या निम्म काय 9च्या निम्म 4.5, मग हे आलं असं 4.5x आले. महत्वाचा पॉइंट आहे बघा हा. तर इथं लिहिताना असल्या कोणत्याही संख्येला बघा, कोणत्याही संख्येला 0.5 ने गुणल्यास, पहिले गुणल्यास वाले घेऊ नंतर भागल्यास घेऊ. गुणल्यास उत्तर काय येतं बर. उत्तर त्या संख्येच्या, दिसतंय का बघा ह्या, नाहीतर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्या संख्येच्या निम्मे येते, निम्मे येते, त्या संख्येच्या निम्मे येते. थोडी हँडरायटिंग आज फॉन्ट छोटा येतोय बघा, लक्षातच नाही राहिलं. चला दिसतंय का बघा, नाही तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. काय म्हटलं, कोणत्याही संख्येला 0.5 ने गुणल्यास उत्तर त्या संख्येच्या निम्मे येते. बरं बाळांनो, महत्वाचं काय माहितीये, हा बेसिक पॉइंट पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 80% मुलांना येत नाही. का? कारण त्यांनी लक्षच दिलं नाही कधी 12वी पर्यंत. आणि तुम्हाला सुद्धा 12वी झाल्याच्या नंतर जर पोलीस भरतीची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला हा पॉइंट तिथे मी शिकवणारच आहे. आता ज्या पोलीस भरतीच्या बॅचेस असतील किंवा एमपीएससीच्या बॅचेस असतील, तुम्हाला जे बेसिक शिकवतो ना बाळांनो, हेच त्या मुलांना बेसिक शिकवतो. नंतर चॅप्टर वाईज मग अभ्यासक्रम स्टार्ट होतो. कोणाचा? एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा. एमपीएससीचे विद्यार्थी केवढे आहेत माहिती आहे ना? त्यांनी डिग्री केलेली असते बाळांनो, 12वी पास, त्याच्यानंतर डिग्री, मग ते एमपीएससीची परीक्षा देतात. त्यांना सुद्धा हे पॉइंट सांगावं लागतात. म्हणून तुम्हाला हे आताच क्लिअर पाहिजे. ओके, चला डन. आता अजून एक पॉइंट. पुढचा पॉइंट काय आहे बघा. पुढचा पॉइंट असा आहे की कोणत्याही संख्येला, आपले 4 पॉइंट जरी आज क्लिअर झाले नाही तर खूप झालं बघा. नोट नंबर 4, नोट नंबर 4, कोणत्याही संख्येला बघा, कोणत्याही संख्येला 0.5 ने भागल्यास, 0.5 ने भागल्यास, 0.5 ने भागल्यास उत्तर काय येतं बर. उत्तर त्या संख्येच्या, चला डॅश अन डॅश येते, तुम्ही सांगायचं त्या संख्येच्या डॅश डॅश येते. बोला काय येत असेल. एक उदाहरण घेऊ. आता कसं घेतलं होतं आपण 16 वालं, तेच इकडे घेऊ. 16 भागिले 0.5. ओके. दुसरं 100 भागिले 0.5. चला तिसरं 32 भागिले, सॉरी 32 ऑलरेडी घेतलं ना आपण. समजा इथं 35 म्हणू, 35 भागिले 0.5, काय बी असू द्या बाळांनो. 4 नंबर बघा, समजा वर्गमुळात 7 आहे बाळांनो, इथं काय येईल बरं उत्तर याचं. अजून पुढे अक्षरांच्या बाबतीत बोलू तर आता 2x भागिले 0.5, 6 नंबर. 3x चा वर्ग भागिले 0.5, 7 नंबर. a भागिले 0.5. बोला कोणाचं उत्तर आलंय सांगा आता. 0.5 न जर कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर त्या संख्येच्या दुप्पट येतं. म्हणजे याचा अर्थ काय रे बाळांनो, दुप्पट येतं म्हणजे काय. 16, 16च्या दुप्पट काय येतं 32, 100च्या दुप्पट 200, चला 35च्या दुप्पट 70, आणि इथं काय आता वर्गमुळात 7, ह्याच्या दुप्पट काय करायचं. दुप्पट करणं म्हणजे 2 न गुणणं, है की नाही. मग याला 2 न गुणा बरं. 2 गुणिले वर्गमुळात 7. मग बाळांनो याला असं लिहू शकतो आपण, 2 वर्गमुळात 7 असं लिहू शकतो. यस, ओके.
चला अजून पुढे 2 आंबे ह्याच्या डब्बल करा 4 आंबे. आता बाळांनो एक्स मी बदललं का रे? नाही बदललं. त्याच्या बाजूची जी संख्या असते ना त्याला फक्त बदलायचं. मग 3च्या डबल करा किती 6 आणि पुढं काय एक्स स्क्वेअर जशास तसं. ए आता ए इथं एकटाच दिसतो त्याचं उत्तर येईल 2a. त्याच्यात डबल करायचं है ना. मग उत्तर काय तर त्या संख्येच्या दुप्पट येते. त्या संख्येच्या काय दुप्पट येते. आणि जर गुणलं तर काय निमपट येतं, भागलं तर काय दुप्पट येतं. कळालं? हा पॉइंट कळाला, महत्वाचा आहे हा. आता याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपण जो भाग बघणार आहे तो आहे, चला लिहिलं का बघा. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं एक नोटबुक करायचं आणि त्या नोटबुकमध्ये ह्या 15 दिवसाचे जे लेक्चर असतील ते लेक्चर नोट करून घ्यायचे. यस ओके. आता बाळांनो हे इयत्ता 7वी स्कॉलरशिप असेल, इयत्ता 4थी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल किंवा NMMS परीक्षा असेल, या सर्व परीक्षांची तयारी आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती होते. आणि ते पण काय असतं तर पूर्ण वर्षभराचं मार्गदर्शन असतं बाळांनो. आणि ती सुद्धा एकदम माफक फीसमध्ये. तर इयत्ता 4थीची फीस बोलायचं राहिलं बाळांनो मागच्या लेक्चरमध्ये. इयत्ता 4थीची फीस फक्त किती असेल बाळांनो? फक्त 2,500 आहे. एवढी कमी आहे. इयत्ता 4थी 2,500. त्याचबरोबर इयत्ता 7वी असेल तर 3,000 आहे बाळांनो फीस. आणि NMMS असेल तर त्याची सुद्धा 3,000 फीस आहे. एकदम कमी माफक फीसमध्ये आपल्याला पूर्ण वर्षभर याचं मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर आपली प्रज्ञाशोध परीक्षा होते, ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा. ही सुद्धा आपली परीक्षा, जे जे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत त्यांना आपलं काय मिळतं तर एक क्वेश्चन पेपर सेट मिळतो. दर्जेदार अशा प्रश्नपत्रिका असतात. त्याच्यात 10 प्रश्नपत्रिकांचा आपल्याला हे प्रश्नपत्रिका संच म्हणतो बघा आपल्याला ते मिळतं. त्याच्यातला एक ना एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आपल्याला फायनल परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. जे इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहेत त्या 7वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 15 तारखेपासून आपली रेग्युलर ॲपमध्ये बॅच सुरू होते. परंतु त्या अगोदर त्या ॲपमध्ये जे जे विद्यार्थी जॉईन झाले त्या त्या विद्यार्थ्यांनी हे झालेले जे लेक्चर आहेत हे लेक्चर तुम्हाला बघणं आहे आणि ते पॉइंट नोट करून घेणं आहे. ओके. इयत्ता 7वी बरोबर आपल्याला इयत्ता 8वी NMMS आणि त्याचबरोबर 3री असेल 6वी असेल या सर्व प्रकारच्या परीक्षांची तयारी ही आपली सुरू झालेली आहे. आणि 1 तारखेपासून ॲक्च्युअल सिलेबसला इंडेक्सनुसार सुरुवात होणार आहे. तर आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कोणत्या कोणत्या परीक्षा होत आहे तर आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इथे आपल्याला सर्वात पहिले इयत्ता 3री साठी एक काय प्रज्ञाशोध परीक्षा होते. त्याचबरोबर मिशन आरंभ होतं आणि फाउंडेशन काय फाउंडेशन इयत्ता 3री फाउंडेशन. कोणाचं फाउंडेशन? पुढच्या वर्षी आपल्याला काय द्यायचे 4थी स्कॉलरशिप द्यायचे ना. मग त्याचं बेसिक इथंच क्लिअर होतंय तुमचं, डबल फायदा होतो. मग त्याचं फाउंडेशन. त्याचबरोबर इयत्ता 6वी 7वीच्या स्कॉलरशिपसाठी फाउंडेशन तयार होतं. त्याचबरोबर प्रज्ञाशोध आणि मिशन आरंभच्या परीक्षा आपल्याला देता येतात. इयत्ता 4थी 7वी स्कॉलरशिप नवोदय इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिकी स्कूलची कोणी तयारी करत असेल तर त्याची तिथे आपल्याला सेपरेट बॅच जॉईन करण्याची गरज नाही. जे विद्यार्थी नवोदयची तयारी करतायत त्याच याच्यामध्ये आपण काही सेपरेट लेक्चर घेणार आहे. म्हणजे सैनिकी स्कूलची सुद्धा तिथेच तयारी होणार आहे. का? कारण आपण NMMS ची तयारी करत असताना GK GSचा पोर्शन घेतोय त्याचा बेसिक पार्ट हा सैनिकी स्कूलच्या परीक्षांना आहे. त्याच्यामुळे याची सुद्धा आपली तयारी होते. 4थी स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिप असेल तर ह्या इंग्लिश माध्यम म्हणजे काय इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा सर्व बॅचेस उपलब्ध आहेत. मराठी माध्यमामध्ये सुद्धा सर्व बॅचेस उपलब्ध आहेत. आपल्याला काय करायचंय ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही ॲप डाउनलोड करायची. काही डाऊट आला किंवा काही प्रॉब्लेम आला तर 7070090947 ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे. ओके यस. आणि महत्त्वाची सूचना सगळ्यांना की आपण ज्या यूट्यूब चॅनलवरती हे लेक्चर अटेंड करतोय त्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी काय करायचंय लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि शक्य झालं तर आपल्या मित्रांना शेअर करायचंय. ओके चला थांबूया. धन्यवाद.